मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केलेल्या कामांपेक्षा आता त्यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे आणि हीच पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते। या पोस्टमध्ये रितू तावडे यांनी मनगटावर घातलेलं घड्याळ हे रोलेक्स या अतिशय महागड्या कंपनीचं घड्याळ त्यांनी घातलेलं आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये त्याची किंमत आहे असा दावा सोशल मीडिया अकाउंटवर एक्सवर पोस्ट केलेला एका युजरने केलेला आहे। युजरने नेमकं काय म्हटलं आहे ते आपण जाणून घेऊया। एकंदरीतच रितू तावडे यांचा एक फोटो त्या व्यक्तीने पोस्ट केलेला आहे आणि त्यामध्ये घड्याळाची आवड असल्यामुळे महापौरांच्या हाताकडे लक्ष गेलंय। एकदम महागडं घड्याळ आहे, येलो गोल्ड रोलेक्स डायटॉन लाईट डायल असं या घड्याळाचं नाव आहे। माझ्याकडून रिपोस्ट रिटेल किंमत ही 70 ते 60 लाखांपर्यंत आहे। भारतातील मार्केट किंमत ही 1 कोटींपेक्षाही जास्त आहे असं या एकंदरीत एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। यानंतर रितू तावडे यांचा हा फोटो वाराच्या वेगाने समाज माध्यमांवर व्हायरल झाला। त्यांना अनेकदा जे आहे लोकमत मुंबईने देखील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता की खरंच हे घड्याळ कोट्यवधी रुपयांचं आहे का किंवा एकंदरीत जो फोटो किंवा बातमी व्हायरल होते ती सत्य आहे का। मात्र या संपूर्ण जे आहे घडामोडींवर आता रितू तावडे यांनी समाज माध्यमांवर येऊन एक्सवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिलेलं आहे। सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा ही पोस्ट करण्यात आली होती घड्याळाची कोट्यवधी रुपयांची, त्याखाली अनेक कमेंट्सही आल्या होत्या, अनेक रिपोस्टही झालेल्या होत्या। त्यामध्ये रितू तावडे यांना ट्रोल करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की महापौर झाल्यानंतर ही तर सुरुवात झालेली आहे, पुढे बघा काय काय होतं किंवा एकंदरीतच भाजपच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। या बातम्या समोर आल्यानंतर आता खुद्द रितू तावडे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि या घड्याळाबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे। माझ्या हातातील घड्याळ हे मायकल क्रॉस या कंपनीचं आहे, ते रोलेक्स डायटॉनचं नाहीये, त्यामुळे लाखो कोट्यवधींचा प्रश्न उद्भवत नाही। अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्ण बदनामीचा प्रयत्न आहे। अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही। रितू तावडे यांची पोस्ट सध्या चर्चेत आल्यामुळे नेमकं हे घड्याळ कोणत्या कंपनीचं होतं हे आपण पाहिलं तर हे MK अर्थात मायकल क्रॉस या कंपनीचं घड्याळ आहे। याची बाजार मूल्य किंवा याची किंमत ही जवळपास 22 ते 25 हजाराच्या घरामध्ये आहे आणि त्यामुळे हे महागडं रोलेक्स घड्याळ नसून MKचं घड्याळ असल्याचं स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिलेलं आहे। मात्र या संपूर्ण बातम्या पसरल्यानंतर आता हे संपूर्ण जे आहे प्रकरणावर रितू तावडे यांनी दिलेले स्पष्टीकरण जे मुंबईकर आहे किंवा जे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करणारे व्यक्ती आहे त्यांना कितपत रुचतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।